नमस्कार. प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेलं जे पसायदान आहे त्या पसायदानाचा आपण या ठिकाणी भावार्थ बघूयात. संत ज्ञानेश्वर संत साहित्यामधला महामेरू यांनी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा पद्धतीने जीवन जगायला पाहिजे, संपूर्ण जग हे जे काही आहे ते आपल्या जीवनाची परिक्रमा आपण करायला पाहिजे, हे या पसायदानामधून सांगितलेले आहे. पसायदान तसं पाहिलं तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे. तत्वज्ञानाचे रहस्य मधुर काव्य रचनेतून उलगडून दाखविलेले आहे. आपल्याला वैदिक तत्वज्ञानामध्ये उपनिषदे, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता अशी प्रस्थानत्रयी आहे. प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे, म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे हा जीवनाचा प्रवास आहे. आत्मोन्नती हे साध्य व प्रस्थानत्रयी हे साधन आहे. उपनिषदे संस्कृतमध्ये असून त्यातील तत्वज्ञान अभ्यासाला अवघड आहे. भगवद्गीतेत ते सुलभपणे सांगितलेले आहे आणि संत ज्ञानेश्वरांनी तर ते अनेक उपमा दृष्टांत यांचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत आणलेले आहे. हे तत्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे असामान्य कार्य संत ज्ञानेश्वरांनी केलेले आहे. मराठीची ये नगरी ब्रह्मविदेचा सुकाळू करी ही ज्ञानेश्वरी मागील उदात्त बैठक आहे. ज्ञानेश्वरांनी ग्रंथरूपी यज्ञ सिद्धीस नेला. हा यज्ञ सात्विक यज्ञ आहे, कारण तो करणे हे कर्तव्य आहे असे मानून फलाची अपेक्षा न ठेवता केला गेलेला आहे. त्यासाठी आवश्यक तसे तप केलेले आहे. या तपश्चर्येतून हा वाक यज्ञ सफल झाला व त्यात ज्ञानेश्वरी नावाचे अमृत निघाले. आता या विश्वात्मक देवाने तोषून आनंदी होऊन संतुष्ट अंत करणारे पसायदान द्यावे अशी प्रार्थना केलेली आहे. संतांचे हे पसायदान व्यक्तिगत हिताचे नसते, तर अखिल सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी या शुभकामना असतात. जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा, अशी ही विश्वव्यापी प्रार्थना असते. ज्यावेळी कोणताही यज्ञसिद्धीस जातो त्यावेळी वैदिक संस्कृतीप्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात येते. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा वाङ्मय रूपी यज्ञसिद्धीला नेल्यानंतर जसे पसायदान मागितले तसा नामदेवांनी सुद्धा अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझी या सकळा हरीच्या दासा असा कृपाप्रसाद मागितला. संत तुकाराम महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. समर्थ रामदासांनी सुद्धा श्रीरामाजवळ एक मागणे मागितले, एक पसायदान असे आहे. कल्याण करी देवराया जनहित विवरी तळमळ तळमळ होत ते होची आहे हे जन हाती धरी. संत ज्ञानेश्वरांनी मागितलेले पसायदान म्हणजे संत वाङ्मयातील झगझगीत कौस्तुभमणी आहे आणि त्याचाच उहापोह प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. ज्ञानेश्वरांनी ज्या विश्वात्मक देवाकडे प्रसाद मागितला आहे तो देव कोणता आहे, या प्रश्नाचे उत्तर ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात दिलेले आहे. आता विश्वात्मकू हा माझा स्वामी निवृत्ती राजा. आत्मज्ञानाने परिपूर्ण असलेला अतिशय विद्वान महापुरुष निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वराचे सद्गुरू आहेत. तोच विश्वात्मकू देव असे ज्ञानदेव म्हणतात. त्यांनी या यज्ञाने संतुष्ट होऊन आपणास
पसायदान द्यावे ही ज्ञानेश्वराची पहिली प्रार्थना. निष्कामता, दृढ आत्मबुद्धी, शुद्ध ज्ञान, समाधान, उदासीन कामनारहित वृत्ती, सारासार विचार, निर्मळ आचार, अखंड स्वरूपकारकता ही दासबोधात वर्णिलेली सद्गुरूची मुख्य लक्षणे ज्याच्या ठिकाणी सर्वार्थाने वसत आहेत अशा निवृत्तीनाथ यांच्याकडे संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात दुसरी मागणी केलेली आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. या ओळीमध्ये 3 गोष्टी मागितलेल्या आहेत. खळ म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे कुटिलपणा, जेवढे वाईट आचरण आहे, वाकडेपणा आहे त्याला व्यंकटी म्हणायचे. खळांच्या म्हणजे दुष्टांच्या अंतकरणातील कुटिलपणा जावो ही पहिली मागणी. कुटिलपणा गेल्याच्या नंतर त्या सत्कर्मी रती वाढो, सत्कर्मी त्याच्या हातून घडावीत, त्यामध्ये त्यांना गोडी निर्माण व्हावी असे दुसरे मागणे मागितले आहे. अवघ्या प्राणीमात्राची परस्पराशी मैत्री व्हावी आणि त्यामुळे अवघ्या प्राणीमात्राचे कल्याण व्हावे अशा 3 गोष्टी या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी मागितलेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर हे कारक पुरुष आहेत, अवतारी पुरुष नाहीत. संस्कृतमधील कारक या शब्दाचा अर्थ तप, अत्यंत सात्विक तप करणारा महापुरुष म्हणजे कारक पुरुष. तपाने माणूस शुद्ध सात्विक होत जातो. सद्गुरू निवृत्तीनाथांच्या आदेशाप्रमाणे अज्ञानी लोकांना ज्ञान मार्गाकडे नेण्यासाठी, जनसामान्यांना भक्तिमार्गाची शिकवण देण्यासाठी, धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. समाजातला सात्विक हे कारक पुरुष जपत असतात, त्यामुळे सज्जनांचे परित्राण होत पण दुष्टांचे हनन करता येत नाही. व्यास, वाल्मिकी, शंकराचार्य हे कारक पुरुष होऊन गेले. कारक पुरुष उत्तमातले उत्तम या मातीत रुजावे यासाठी सतत प्रयत्न करत असतात. ज्ञानेश्वरांसारखे संत हेच कार्य करतात. समाजात खल निर्माण होण्याची 3 कारणे आहेत. चांगले संस्कार न लाभणे, कर्माचे कर्तृत्व स्वकडे घेणे, तीव्र वासनांचे दमन न करता येणं. आता या द्वेष्टांचे हनन तर संत करता येत नाही, पण त्याचा दुष्टपणा कमी करता येतो. बुद्धीला इच्छेची जोड न देता बोधाची जोड देऊन दुष्टांचे परिवर्तन संत करतात. चांगले करणे, चांगले करविणे आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे ह्या प्रकारे संत हे कार्य करत असतात. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये सत्कर्माची आवड निर्माण होते. जे कर्म आपल्या वाट्याला आले ते पार पाडणे म्हणजेच सत्कर्मामधील गोडी वाढविणे. अशी गोडी वाढीस लागते तेव्हा खळांची व्यंकटी कमी होत जाते, अहंकार कमी होतो, इच्छा कमी व्हायला लागतात, सुसंस्काराचे महत्त्व पटू लागते. सत्कर्माची गोडी वाढत असताना परस्परामधील मैत्री वाढत जाते. मनुष्य भक्तीने, आत्मज्ञानाने विनयशील बनतो. सहनशील होताना मनाने व्यापक बनत जातो. मत्सर, द्वेष लयाला जातात. सगळ्यांच्या एकमेकाशी निर्व्याज्य मैत्री व्हावी ज्ञानेश्वरांची हीच इच्छा. हेच पसायदानात त्यांनी मागितले आहे. या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी सद्गुरू चरणी मागणे आहे ते असे: दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो तिला हो, प्राणी जात. येथेही संत ज्ञानेश्वरांच्या 3 मागण्या आहेत. दुरित म्हणजे पाप तिमिर म्हणजे अंधार. पापरूपी अंधार हा नाहीसा होऊ दे ही पहिली प्रार्थना. आता तिमिर जाण्यासाठी सूर्योदय झाला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांना जो सूर्य अभिप्रेत आहे तो स्वधर्मरूपी सूर्य आहे. तो उदयाला येवो ही दुसरी विनंती. आणि तिसरी मागणी विश्वातील सर्व प्राणीजातसाठी आहे. जो जे वांछील म्हणजेच इच्छा करतील ती वस्तू किंवा गोष्ट त्याला प्राप्त हो, अशा 3 अलौकिक मागण्या की ज्यामुळे पसायदान वैश्विक पातळीवरती पोचलेले आहे. दुरित या शब्दाचा अर्थ असत्य, याचा विरुद्ध शब्द म्हणजे ऋत म्हणजे वैश्विक सत्य, ज्यामुळे अवघ्या विश्वाची धारणा होते असे विश्वात्मक नियम.
हे नियम नुसत्या बुद्धीने धारण करता येत नाहीत. त्यासाठी प्रज्ञेची जरुरी असते आणि बुद्धीची बोधाची जोड मिळाली तरच प्रज्ञा निर्माण होते. दुरिताचे तिमिर जावो, जिथे तिमिर आहे ते अविद्या आणि पाप आहे. जे ऋत आहे ते ज्ञान व पुण्य आहे. दुरित घालवावयाचे असेल तर ऋताची कल्पना मनात ठसली पाहिजे आणि ती ऋतुंभरा प्रज्ञेवर अधिष्ठित झाली पाहिजे. ज्ञानेश्वर म्हणतात, दुरितांचे तिमिर जायला हवे असेल तर विश्वात स्वधर्म रूपी सूर्याचा उदय व्हायला पाहिजे. स्वधर्म आणि सत्कर्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वधर्म आचारला तर त्याला सत्कर्म म्हणता येईल. व्यक्तिगत स्वार्थासाठी केलेले कर्म ते दुष्कर्म, लोककल्याणासाठी केलेले कर्म ते स्वधर्माचे पालन करणारे म्हणून ते सत्कर्म होईल. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. स्वधर्म सूर्याचा प्रकाश पसरावा म्हणून आपण स्वधर्माचे आचरण केले पाहिजे. त्यामुळे आपल्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील. स्वधर्म कामधेनूप्रमाणे इच्छापूर्ती करणार आहे, कारण त्याला बैठक स्वधर्माची आणि स्वधर्माचीच असणार आहे, स्वकर्माची असणार आहे. या स्वधर्मासाठी आणि स्वकर्मासाठी सगळ्यांना प्रवृत्त कसे करायचे या प्रश्नाचे उत्तर ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीत केलेले आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करणारी ईश्वर निष्ठाची मांदियाळी सर्व प्राणीमात्रांना अनावरत म्हणजेच निरंतर भेटत राहो अशी मागणी मागितलेली आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, जे ईश्वरनिष्ठ आहेत त्यांची मांदियाळी म्हणजे समुदाय एकत्र करून सर्व प्राणीमात्रावर संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करू दे. तो वर्षाव झाला की माणसे स्वकर्माला कधीही चुकणार नाहीत. समुदायाला तर सर्व माणसे सारख्या पात्रतेची नसतात. बद्ध, मुमुक्ष, साधक, सिद्ध अशा विविध पातळीवरती असतात. बद्धापासून सिद्धीपर्यंतचा प्रवास सुकर होण्यासाठी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी सतत निरंतर अखंड भेटत राहिली पाहिजे आणि त्यांनी संपूर्ण काहीही राखून न ठेवता कल्याणाचा वर्षाव केला पाहिजे, तर परमार्थाचा मार्ग सापडू शकेल. ईश्वरनिष्ठा निर्माण होण्यासाठी आधी ईश्वर कसा आहे हे समजून घेतलं पाहिजे. मंदिरामध्ये सजवून ठेवलेली मूर्ती किंवा घरातील धातूची अगर पाषाणाची मूर्ती संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत नाही. ईश्वर हा स्वयंभू आहे. स्वतःच्या निरपेक्ष आनंदासाठी तो प्रकट होतो. दुसरी खूण अशी की तो कर्ता असूनही अकर्ता आहे. माणसाच्या बुद्धीला तो अगम्य आहे. तो अमूर्त असूनही मूर्त आहे. आता ईश्वराचे रूप समजल्याच्या नंतर त्याच्यावरती निष्ठा निर्माण होते. अशी ईश्वरनिष्ठा आत्मज्ञानी असतात. त्यांच्या हातातून विवेकाचा चाबूक असतो. तो आमची देशबुद्धी नाहीशी करतो, देहबुद्धी नाहीशी करत असतो. ते अविवेकाचा अंधार दूर करतात. तेथे विवेकाचा लखलखीत दिवा लागतात. ते अनवरत म्हणजे अखंड निरंतर भेटत राहू, कारण त्याशिवाय स्वाध्याय होणार नाही, सातत्य राहणार नाही, अशी सदिच्छा संत ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेली आहे. हे भक्तीचे अमृत वाटत निघालेले ईश्वरनिष्ठ कसे आहेत या गोष्टीचे वर्णन संत ज्ञानदेव पुढील ओवीमध्ये करीत आहेत. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीला संत ज्ञानेश्वरांनी सुरेख उत्प्रेक्षा अलंकाराने सजविलेले आहे. हा ईश्वरनिष्ठ समुदाय नसून जणू काही नाना वृक्षवेलींनी फुलाफळांनी बहरलेलं सुंदर उपवरण म्हणजेच आरव आहे. हे आरव असामान्य आहे. हे इच्छिलेले फळ देणाऱ्या कल्पवृक्षांनी व्यापलेले आहे आणि हे कल्पतरू ईश्वरनिष्ठ संतांची मांदियाळी अलौकिक आहे, कारण ते एका ठिकाणी स्थिर राहणारे नसून चल म्हणजे चालते बोलते कल्पतरू आहेत. या संत समुदायासाठी संत ज्ञानेश्वरांनी दुसरी अप्रतिम उत्प्रेक्षा वापरतात. ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी नसून जणू काही चिंतामणीचे गावच आहे. चिंतामणी मनातील इच्छा पूर्ण करणारा काल्पनिक अचेतन मणी असतो, पण संतरूपी चिंतामणी सचेतन असून कल्याणासाठी, जनकल्याण करण्यासाठी भक्तीचे अमृत कुंभ घेऊन अमृत वाटत निघालेले आहेत. या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी संत ज्ञानेश्वरांनी आणखी एका अनन्यसाधारण उत्प्रेक्षा वापरलेली आहे.
ते म्हणतात हा संत समुदाय नसून अर्णव म्हणजे सागर आहे. पण हा अर्णव खाऱ्या पाण्याचा आणि दुधाचा सागर नसून अमृताचा सागर आहे. विशेष म्हणजे हा सागर सचेतन असून संत सामान्याच्या जनकल्याणासाठी या भक्तिरूपी अमृताचे पान घडवित असतात. आता हे संत असतात कसे, त्यांना ओळखावे कसे, यासाठी संत ज्ञानेश्वरांनी या संतांची काही लक्षणे सांगितलेली आहेत. असे संत चंद्र आणि सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत असे संत ज्ञानेश्वर या ठिकाणी रचना करतात, वर्णन करतात. चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र जरी बघितला तरी त्याच्यावरती दाग आहे, पण ईश्वरनिष्ठ संत निष्कलंक असतात. मार्तंड म्हणजे सूर्य, तेजाचा झगझगीत अग्निगोल, तो तापहीन असू शकत नाही. पण संत हे ज्ञानरूपी मार्तंड आहेत आणि त्यांचे तेज दाहक नसून शीतल आहे. ते ज्ञानाचा प्रकाश देऊन अविद्येचा नाश करतात, पण अगदी सौम्यपणे. पूर्ण चंद्राच्या शीतल चांदण्याचा ते वर्षाव करतात. संतांच्या ठिकाणी चंद्राचा कलंक नाही आणि सूर्याची दाहकताही नाही. सूर्याला उदय अस्त आहे, चंद्राला क्षय आहे, पण ईश्वरनिष्ठ संत सदा सारखेच आहेत. त्यांना डावे उजवे कमी जास्त असे कसलीही उणीव नाही. ते सदा परिपूर्णच आहेत. ते आपल्या ठिकाणी रममान झाले आहेत. ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंब आहेत. त्या विवेकाचे मूळ वस्तिस्थान आहेत किंवा ब्रह्मविद्येचे अवयवच आहेत. ज्ञानेश्वरी आत्मप्रतीची ब्रह्मसाक्षात्काराचा आत्मानुभवाचा अर्थ संतांच्या सहवासात उलगडतो. म्हणून संत ज्ञानेश्वर सांगतात की संत सज्जन तुमचे सोयरे होऊ देत आणि तुम्हाला सर्व सुखाचा लाभ होऊ दे. असे लोकोत्तर संत सामान्य जनांना प्रपंचाच्या विळख्यातून बाहेर काढतात, त्यांची दुःखे पूर्णतः नाहीशी करतात. संत ज्ञानेश्वर आपले सोयरे झाले तर मग काय होईल हे संत ज्ञानेश्वरांनी पुढील ओळीत सांगितलेले आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित. ज्यांच्या चित्तांत निरंतर समाधान शांती असते त्यांना संत म्हणावे. ही शांती कोणत्याही ब्राह्म्य गोष्टीवर, बाह्य गोष्टीवर, वस्तूवर, चित्तांच्या लहरीवर, प्रवृत्तीवर अवलंबून नसते. ज्ञानयोगात जशी ज्ञाता ज्ञान ध्येय अशी त्रिपुटी असते, तशी ती कर्मयोगात, ज्ञानयोगात व भक्तियोगामध्ये आहे. ही त्रिपुटी जिंकल्याशिवाय चिरशांती प्राप्त होत नाही. संतांनी ती त्रिपुटी सांडलेली असते. ज्ञानेश्वर म्हणतात एवढे पसायदान गुरुकडे मागून झाले आणि मग म्हणतात किंबहुना म्हणजे फार काय सांगावे, तर त्रैलोक्य सुख सुखाने पूर्ण होऊन त्याने आदिपुरुषी अखंड्याची उपासना करावी, भजन करावे. ज्ञानेश्वर हे विश्वमानव आहेत. त्यांचे मागणेही अत्यंत व्यापक स्वरूपाचे आहे. ते जे दान मागत आहेत ते केवळ पृथ्वीतलावरील मानवांसाठी नाही, तर स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यावरील देव, दानव, मानव या सर्वांसाठी आहे. तिन्ही लोक परिपूर्ण होऊन आदिपुरुषाला शरण जावे, त्याची अखंडित पूजा करावी असे विश्वव्यापी मागणे त्यांचे आहे. या ओळीत संत ज्ञानेश्वरांनी सर्वसुखी हा अगदी समर्पक शब्द वापरलेला आहे. आपल्या या व संतांच्या सुखाच्या कल्पना ह्या वेगवेगळ्या आहेत. आमची सुखे मर्यादित असतात, तर संतांची सुखे विश्वात्मक असते, कारण ते आत्मतत्वाचे असते. आपले सुख इंद्रियजनिक कनिष्ठ असते, तर ते क्षणभंगूर असते. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात संत ज्ञानेश्वरांनी सुखाची व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात जीवाला आत्म्याचा संबंध ते प्राप्त होते, म्हणून जीवात्मा परमात्मा झाल्याच्या नंतर त्याला जी अनुभूती त्याला सुख म्हणायचे. आता या आदिपुरुष कोण आहे? आदिपुरुष कोण आहे? ईशत्व कोणते आहे? याचे उत्तर संतांनी दिलेले आहे. आपण अनेक देवदेवतांचे, गणपती, देवी, राम, कृष्ण, ब्रह्म, विष्णू, महेश यांचे पूजन करत असतो, पण प्रत्येकाला त्याची सहानुभूती एकाच चैतन्य तत्वाची असते. सद्गुणांची उपासना करताना हळूहळू शुद्ध होऊन निर्गुणाकडे जाता येते. म्हणून एक नाना प्रतिमा
एक अवतार महिमा, एक अंतरात्मा आणि चौथा जो परमात्मा आहे तो वेगळा आहे. पदार्थ वस्तू नाशवंत असतात, परमात्मा अविनाशी आहे. ज्या आदिपुरुषांची पूजा मांडायची आहे ते सात्विक सुखाची आहे, तामस किंवा राजस नाही. निद्रा, आळस आणि प्रमाद यांच्यावर आधारलेले सुख सन्मार्ग दाखवू शकत नाही, तर सात्विक सुख ते प्रारंभी विषासारखे परिणामी अमृतामध्ये बदलणारे ते सन्मार्ग दर्शक असतात. म्हणून भगवद्गीता आपल्याला आदिपुरुषाचे भजन केव्हा करता येईल असा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेस ती आपल्याला सांगत असते. अनासक्त कर्मयोग जो आचारतो, ज्याला आत्मज्ञान झालेले आहे, त्याला आदिपुरुषाचे भजन सहज मांडता येईल. अशा असामान्य संतांना समाज मान्यता मिळवण्यास वेळ लागत नाही. मानव देह प्राप्त झाल्यानंतर आत्मोन्नतीचा प्रयत्न करावा, तो असे संत सांगतात व त्यासाठी त्यांनी नवविद्या भक्तीचा मार्ग सुचविलेला आहे. त्यातही श्रवण भक्तीला प्राधान्य देण्यात आलेले आहे. धार्मिक ग्रंथांचे श्रवण, वाचन आणि त्यांचा अभ्यास म्हणजे श्रवण भक्ती, की ज्यामुळे उत्तम संस्कार चित्तावरती उमटतील व त्यातले आत्मज्ञान आत्मसात होऊन आत्मोन्नती दरवाजे खुले होतील. म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणतात, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. ग्रंथोपजीये म्हणजेच ग्रंथ हेच तुमचे जीवन होऊन जावो किंवा तुमचे जीवन ग्रंथरूपी होऊन जावो. ग्रंथामध्ये वर्णिलेला आत्मसाक्षात्कार प्रत्यक्ष अनुभवास येवो. अशा असामान्य ग्रंथांच्या व्याख्या समर्थ रामदासांनी सुद्धा केलेल्या आहेत. ते म्हणतात, जेणे परमार्थ वाढे, अंगी अनुताप चढे, आणि भक्ती साधन आवडे, त्या नाव ग्रंथ. ज्या मूळ धैर्य वाढते आणि ज्यामुळे निश्चय बळावतो, परोपकार घडतो, सर्व शंकांचे निरसरण होते, बुद्धी निश्चयात्मक बनते, त्याला ग्रंथ म्हणायचं. अद्वैतापेक्षा श्रेष्ठ दुसरा ग्रंथ नाही असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. ज्यांच्या योगाने विरक्त व भक्तिरूप होत नाही, भक्ती उत्पन्न होत नाही, जो मोक्ष लाभ देता येत नाही, तो ग्रंथच नाही. अवगुणांचे रूपांतर सद्गुणामध्ये करून माणसाची अधोगती टाळली जाते. हे ज्यांच्या श्रवण अध्ययाने घडते तोच खरा ग्रंथ होय. आणि म्हणून प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाणारा खरा धर्म येथे सुफल झालेला आहे. आत्मज्ञानाचा हा कृपाप्रसाद सर्वांना लाभलेला आहे. या ठिकाणी असे निवृत्तीनाथ संतुष्ट होऊन म्हणतात, एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हा विश्वाचा राव कोण आहे? जो कल्याण आदिपुरुष सद्गुरू निवृत्तीनाथाच्या रूपाने प्रकटलेला आहे. तो विश्वेश्वर संतुष्ट झाला आणि तथास्तु म्हणाला, हा होईल दान पसावो. हे दान कसे आहे की देणाऱ्याला जास्त सुख आणि घेणाऱ्याला कमी सुख देणारे आहे. तो कृपाप्रसाद सर्वांना लाभला की वरदान सद्गुरूंकडून मिळाले, त्यामुळे ज्ञानेश्वरांनी अतीव सुख झाले. खळांची व्यंकटी सांडेल, सत्कर्मी रती वाढेल, सर्व प्राणी मात्राची परस्पराशी मैत्री होईल. अज्ञानाचा पापाचा अंधकार नाहीसा होईल. विश्वात स्वधर्म सूर्य उदयाला येईल. प्राणीमात्राच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या भूतलावर प्रकट होईल. सर्वांना आत्मकल्याणाचा मार्ग सुकर होईल. जे साक्षात कल्प तरुणचे वणी आहेत, चेतना चिंतामणीचे गाव आहेत, अमृताचे सागर आहेत. येथील संत सज्जन सूर्यासारखे तेजस्वी असूनही दाहक नाहीत, चंद्रासारखे शीतल असूनही निष्कलंक आहेत. हे सगळे प्राप्त होईल असा कृपाप्रसाद सद्गुरूंकडून मिळाला आहे. आणि संत ज्ञानेश्वरांनी पसायदान सिद्धीस गेले आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा भावार्थ बघितलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज की जय.